अशी अपेक्षा या चर्चेतनं आम्हाला जाणवली। लवकरच मल्लिकार्जुन खरगे साहेब जे काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून सपकाळ साहेब जो काही त्यांचा निर्णय असेल तो निश्चितपणानं लवकर जाहीर करतील आणि आम्हाला अपेक्षा आहे की काँग्रेस सकारात्मक निर्णय घेईल। सर एवढं सगळं याच्यात पाहायला गेलं तर स्वतः तुमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची देखील अद्याप भूमिका आलेली नाही किंवा पाठपुरावा करताना पाहायला मिळतात की शेवटचे काही तास उरलेत आणि शिष्टमंडळ जाते पण तटकरे भूमिका नाही आली। ऐकून घ्या, काय वहिनी ह्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि वहिनी या उमेदवार सुद्धा आहेत। आता ज्या वेळेला राष्ट्रीय अध्यक्ष व काँग्रेसच्या वरिष्ठांशी बोलत असतील तर मग तटकरे साहेबांच्या बाबतीतला मुद्दा तुम्ही काढणं गैर आहे असं मला वाटतं। नाही, पण तटकरेंची भूमिका कारण स्वतः वहिनी बोलल्या। तटकरेंची भूमिका मग रोहित पवार मुळामध्ये वहिनी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि त्या उमेदवारी आहेत आणि वहिनींनी स्वतः विनंती केलेली आहे। त्यामुळं निश्चितपणानं आणि आम्ही आता हे शिष्टमंडळ जे आम्ही आलोय हे पक्षानं आम्हाला पाठवल्यामुळेच आलोय ना आम्ही, त्यामुळं यामध्ये अजिबात असा काही अर्थ नाही आणि तुम्ही काहीतरी चुकीचा त्यामधून अर्थ सुद्धा काढू नये अशी माझी विनंती आहे। रोहित पवार यांनी पण आता हर्षवर्धन सकपाळ यांची भेट घेतली। या भेटीकडे नेमकं कसं पाहता? पार्थ पवारांनी जे विधान केलं होतं त्याबद्दल दिलगिरी पण व्यक्त केली आहे। नाही, रोहित पवार भेटले ही त्यांची स्वतःची भूमिका आहे आणि ते दादांचे पुतणे असल्यामुळं ते प्रदेशाध्यक्षांना भेटले असतील आणि त्यांनी विनंती केली असेल, त्यामध्ये गैर काय? शरद पवार यांनी पण सांगितलं की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे। हे बघा, पवार साहेबांनी त्यांची भूमिका सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणजे आपल्या माध्यमातून व्यक्त केली। सुप्रियाताईंनी त्या पद्धतीनं त्यांची भावना व्यक्त केली, रोहित पवारांनी केलेले हे कुटुंबाचा एक भाग म्हणून निश्चितपणानं त्यांच्या ज्या भावना आहेत त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत। पण अशा कठीण परिस्थितीमध्ये हर्षवर्धन सपकाळ सकारात्मक आमच्याशी बोलले आणि ते त्यांचे जे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत खरगे साहेब यांच्याशी बोलून ते या संदर्भातला सकारात्मक निर्णय घेतील अशी आम्हाला आशा आहे। हे बघा, ही जी निवडणूक ज्या पार्श्वभूमीवर होते, दादांच्या अपघाती जाण्यानं ही पोटनिवडणूक झालेली आहे, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची भावना लोकांच्या मनामध्ये, आमच्या मनामध्ये आणि याकरता जर आम्ही विनंती काँग्रेसला करत असू, बरं काँग्रेस हा सुद्धा राष्ट्रीय पक्ष आहे, त्यांना आम्ही जर विनंती करत असू तर यामध्ये गैर असण्याचं काय कारण आहे? पण काँग्रेसने जर उमेदवार दिला असता तर काय फरक पडला असता बारामतीमध्ये? नाही, असं काही वाटलं नाही आणि या संदर्भामध्ये स्वतः हर्षवर्धन सपकाळांनी त्यांची भूमिका याच्यापूर्वी स्पष्ट केली। पण माघार घेतली जाईल, आता उमेदवारी माघार घेईल काँग्रेस आणि किती वाजेपर्यंत? आम्हाला सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे। ते आता ऐकून घ्या, या संदर्भामध्ये मी तुम्हाला काही सांगण्यापेक्षा तुम्ही अध्यक्षांना हर्षवर्धन सपकाळ साहेबांनाच या संदर्भातला प्रश्न काँग्रेसच्या लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।